दापोली तालुक्यातील एक जागृत देवस्थान कळंबट येथील श्री धावजी देव जवळपास 300-350 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतो. स्वयंभू श्री धावजी देवाचं पाषाण ज्यावेळी प्रकट झालं त्यावेळी रानामध्ये गुरे चरवायला गेल्यावर एका जाळीमध्ये गाय यायची आणि पाना सोडून निघून जायची. असं रोज चालायचं. गुराख्याला एके दिवशी राग आला. त्याने गायीला खूप मारले. त्या दिवशी रात्री त्याला साक्षात्कार झाला आणि तो माणूस धावजी धावजी करत धावत सुटला आणि तो मनुष्य ज्या ठिकाणी गाय पाना सोडायची त्या धावडीच्या जाळीजवळ जाऊन पोचला. तेव्हापासून धावजी देवाचा उगम झाला. मंदिर बांधलं गेलं. खाडीच्या काठी डोंगरामध्ये वसलेलं हे तेच धावजी देवाचं मंदिर आपण पाहतोय. नवसाला पावणारं आणि हाकेला धावणारं अशी श्री धावजी देवांची ख्याती दूरवर पसरलेली आहे. श्री धावजी देवांच्या शिमगोत्सवाला आणि नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण श्री धावजी देवांचा शिमगोत्सव पाहणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडई, शिमगा म्हटला की आपला कोकणी माणसांचा जीव की प्राण आणि शिमगा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आता आपण आलो आहे कळंबटमध्ये आणि श्री धावजी देवाच्या मंदिराजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत. तर काल 3 तारखेला कळंबटमध्ये पहिली होळी झालेली आहे. आपल्याकडे आपल्या गावदेवीची आज म्हणजे 4 तारखेला पहिली होळी आहे. तर आज दुसरी होळी धावजी देवाची, म्हणजे आज दुसऱ्या होळीला धावजी देव पालखीत बसून भक्तांच्या घरोघरी भेटीला जाणार दर्शन द्यायला. तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आपला शिमगा उत्सव सुरू झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आजचा हा आवडणार आहे. आणि हा शिमगा उत्सवाचा म्हणजे 2025मधील या वर्षातील हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर तुम्हीसुद्धा आणि नक्कीच सर्वांनी शिमग्याला गावी यायचं आहे. तर त्याचबरोबर आणखी एक सांगतो, चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आहेत ना आपल्या चॅनलवर आता शिमग्याच्या येणार आहेत. तर चला पाहूया, आता आपण मंदिर पाहूया आधी आणि नंतर आतमध्ये गाभाऱ्यातसुद्धा जाऊया. त्यानंतर आपल्या धावजी देवाची पालखीसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर बघतोय आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आता प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करूया. मागच्याच वर्षी हे नवीन काम केलेलं आहे. तर मागच्या वर्षीचा सुद्धा तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघितला असेल याची मला खात्री आहे. प्रवेशद्वारात नंदीदेव आहेत आणि नंदीदेवांचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. ते मंदिर आहे. मंदिराच्या पुन्हा एकदा महादरवाजात मोठी अशी घंटा आपण बघू शकतो. त्याचनंतर आता कळंबट गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आपण बघतोय. तरुण वर्ग आजच्या आपल्या शिमगा उत्सवासाठी सर्व मंदिरामध्ये जमलेले आपण बघतोय आणि इकडे आता आहे ना पालखीची सजावटसुद्धा सुरू आहे. तर त्यापूर्वी आपण आहे ना मंदिरामध्ये जाऊन देवांचं दर्शन घेऊन येऊया. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपण एक बाजूने देवांचं दर्शन घेत जाऊया. तर बघूया, देवांच्या मागच्या बाजूला देवांची नावंसुद्धा लिहिलेली आहेत. तर इकडे बहिरी देव आहेत, श्री देव क्षेत्रपाळ, त्यानंतर श्रीदेवी जाकमाता देवीचं दर्शन आणि त्यांचे मुखवास आपण बघतोय. समोर वरती सोन्याचं आहे, खाली चांदीचं आहे आणि हे नवीन बनवलेले आहेत. तर आता आहे ना हे मुखवास देवांचे आपण पालखीमध्ये बसवून आपल्या घरी म्हणजे भक्तांच्या घरी भेटीसाठी देवांना घेऊन जाणार आहोत. त्याचनंतर हे मुख्य देव श्री धावजी देव, मुख्य देव आपण बघतोय. घोड्यावर स्वार झालेले आपले श्री धावजी देव. त्याचनंतर बाजूला आहे श्रीदेवी कालेश्री आणि त्यानंतर इकडे बाजूला आपण बघतोय श्रीदेवी धाकरकरीण. तर अशा देवांचे आपल्याला दर्शन गाभाऱ्यामध्ये होत आहे. आपण बघतोय सगळे ग्रामस्थ मंडळी खेळी अगदी उत्साहात आपण बघतोय, कारण उत्साह सर्वांच्या मनात असणारच. इकडे वाद्यसुद्धा तयार आहेत, कारण शिमगा म्हटल्यावर मगाशीच बोललो सुरुवातीला आपल्या कोकणी माणसांचा जीव की प्राण
तर बघू शकतो आपण सगळ्यांच्या मनात कसा अगदी उत्साह भरभरून भरलेला आपण पाहतोय. इकडे सुद्धा खेळी अगदी निघालेले आहेत, तयार आहेत. म्हणजे आपण बघतोय श्री धावजी देवांची पालखी अगदी तयार झालेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळांनी खेळांनी सजवलेली आहे पालखी. आपण बघितले सजवताना सुद्धा. तर अतिशय सुंदर प्रकारे डोलारा सजवलेला आहे पालखीचा. आणि आता आपण बघणार आहोत देव निघणार आहेत आपल्या भक्तांच्या घरी जायला भेटीसाठी. तर नक्कीच आपल्या बघायला मिळणार आहे. आजपासून शिमगा उत्सव जो सुरू झालेला आहे तो आपण सर्वजण पाहणार आहोत. आणि पालखीत आपण देवाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया, देव आहेत पालखीमध्ये बसलेले. आणि इकडे मुख्य देव प्रमुख श्री धावजी देव घोड्यावर स्वार झालेले. तर पालखीमध्ये बसून देवांची पूजा केली जाते. तर बघतोय आपण देवांची पूजा करून पालखीमध्ये बसून पूजा करून आपण आता म्हणजे आपले खेळी मंडळी सर्व देवांना भक्तांच्या घरोघरी घेऊन जाणार आहेत दर्शनासाठी. म्हणजे देव आपल्या घरी येऊन आपल्याला दर्शन देणार आहेत. तर बघतोय देवांची पूजा झालेली आहे. आणि आता पुढील जे कार्यक्रम आहेत ते आपण बघणार आहोत. बघतोय आपण आता डेरा, याला डेरा म्हणतात. काका आता जो आपण हा समोर बघतोय तो डेरा, तर काय ती पद्धत असते? डेरा म्हणजे काय? आतमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असते. तर या डेरा आहे आणि मडक्यामध्ये आहे ना श्रीकृष्णाची मूर्ती आहे. तर पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे आणि ती पुढे सुद्धा तशीच चालू आपण बघतोय. तर आता आपण बघतोय डेरा ओढण्याची सुरुवात झालेली आहे आणि गाणं सुद्धा बघतोय आपण.
आपल्यासोबत इथे लोकमतचे रिपोर्टर आहेत. माझं नाव श्री हरिचंद्र भिकाजी काचे, गाव कळंबट. आज श्री धावजी देवस्थानचं म्हणजे आजचा उत्सव चालू झालेला आहे. रात्री होळी लागली 3 तारीखला, पहिली होळी, आणि आज दुसऱ्या होळीला श्री धावजी देवस्थानाचं सगळं म्हणजे मानपान, म्हणजे जे मानपान आणि पुजारी जे काय मान असतात, जाकमताचं मान असतं, जाकमताला निशाण जातं, बोलवणं केलं जातं, मानकऱ्याला जातं, मानकऱ्याला बोलवली जाते, आणि नंतर पालखीची सगळी सजावट सगळी रूपी इथे येतात आणि पालखीची अखंड गावातले ग्रामस्थ सगळे एक दिवशी मिळून धावजी देवस्थानचा हे पालखीची सजावट करतात. हे श्रीदेव धावजी देवस्थान कळंबट हे म्हणजे लोकप्रिय असं देवस्थान आहे. तालुक्यात गजबजलेलं देवस्थान आहे. धावजी देवस्थान म्हणजे आज तालुक्यात लोक प्रसिद्ध आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं की गेली 300-350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इथे म्हणजे जेव्हा धावजी देवस्थानचं स्वयंभू पाषाण जेव्हा इथे म्हणजे पाषाण प्रगट झालं, तेव्हा प्रगट झाले होते वेळी एक गाई यायची आणि गाई तिथे पाना सोडायची आणि गवारीनं त्या गाईला मारायला लागला. पण मारते वेळी रात्री जेव्हा घरी गेला तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो तुम्ही गाईला का मारताय? तर ते धावजी देवस्थान धावजी असा करत म्हणजे तो सुटला, आणि धावडीची जाळ होती, त्या जाळीत त्याचा उगम झाला, म्हणजे धावजी असं नाव ठेवण्यात आलं. ही पालखी स्वयंभू धावजी देवस्थान इथून जो निघतो त्या आता कळंबट सोडलं की सारंग सोडली की सारंग तालेवाडी सोडली की वेतालवाडी सोडली की तिवरे, आणि तिवऱ्यातून नंतर वर इथे साकोड्यात जाणार. साकोड्यात ठाकूरबाईच्या तिथे जेवण झालं की ती पालखी तशीच परत रिटर्न खाली बाणतिवऱ्याला येणार. बाणतिवऱ्याला परत सुऱ्याला जाणार. सुऱ्यातून परत ताडीलला जाणार. ताडीलला सायट्याला जाणार, आणि सायट्यापासून जे पालखी सुटेल ती दापोलीत जाणार. दापोली बाजारपेठेत पालखी फिरते. ही बुरंडी नाका ते पोलीस स्टेशन, आणि पोलीस स्टेशन झालं ती तिकडून म्हणजे पोलीस स्टेशनकडून ती मानकऱ्याला रेडेकरांना भेट द्यायला जाते, आणि रेडेकरांची भेट झाली की ती खोंड्यात जाते पालखी. खोंड्यात गेल्यानंतर तिथे ते बचत गटाचे हे आहेत त्यांना ती तिथे भेट देते पालखी, आणि म्हणजे हे होतं तिथं पालखीचं ओट्यावरले भरल्या जातात, आणि तिथून पालखीची मौजे-दापोलीत जाते. मौजे-दापोलीत पालखी गेली, अखंड मौजे-दापोली सगळी झाली की बाबू हेदूकर ते आता मयत झालेत, त्यांच्या घरी नैवेद्य असतो. नैवेद्य झाल्यानंतर रेडेकरांच्या तिथे वस्ती असते. दुसऱ्या दिवशी पालखी जी निघते रेडेकरांच्या तिथून त्याची मारुती मंदिर आळी सरळ ती पोलीस लाईनला जाते, आणि पोलीस लाईनकडून स्टेशनला जाते. आजचा पहिला दिवस आहे. आजचा पहिला दिवस आहे. बाहेर पडली. आता किती दिवस पालखी बाहेर असणार आहे? आता पालखी 8 दिवस बाहेर असून 9व्या दिवशी गावात येईल. म्हणजे जो होमाचा दिवस असतो त्या होमाच्या आदल्या दिवशी गावात येते. धावजीची जी पालखी आहे ती जागृत देवस्थान आहे, प्रसिद्ध पालखी आहे. किती गावामध्ये जाते, किती भक्तांच्या भेटीला जाते पालखी? ती भक्तांच्या म्हणजे जवळजवळ आता 25 लाखापेक्षा जास्त भक्तांच्या भेटीला जाते, आणि ती ठराविक चव्हाटे मंदिर त्याच्यामध्येच बसते, घरोघर बसत नाही. कारण घरोघर जर बसायला गेलो तर 2 महिने लागतील आम्हाला. त्यामुळं ही प्रसिद्ध हाकेला पावणार नवसाला धावणारं देवस्थान आहे. आज मी त्यांचा मनसणारा पाटील गेली 37 वर्ष आहे. जरा मनसवणे करा थोडा. जे जेव्हा धावजी बाबा बागे तुरबा जाकमता काळे जिरा करकनीन जेव्हा कृपा कर. जेव्हा तू आज बाहेरगावात निघालेला आहेस, तुझे अखंड खेली तुझे खेली अखंड गाववाले यांना देवा सुखाचे आनंदाचे दिवस दाखव. जी इथपासून मुंबईपर्यंत मंडळी आहे त्यांना सगळ्यांना सुखाचे आनंदाचे दिवस दाखव. जी काय कोणाला शारीरिक मानसिक वेदना असतील त्या सगळ्या बाजूला करून जेव्हा तू नवसाला पावतोस आणि हाकेला जातो जसं बाळगोपाल जगाचा दासमान हर हर महादेव. मित्रांनो बघतोय आता येथील ग्रामस्थांची सभा झालेली आहे. आता पालखी नाचवून पालखी मंदिरातून बाहेर निघणार आहे. बघूया वाद्य सुद्धा आणि वाजेकरी सुद्धा तयार आहेत, एकदम सज्ज झालेले आहेत.
पालखी सानेवरती येऊन स्थानापन्न झालेली आहे आणि इथे ग्रामस्थ मंडळी इथे सुद्धा ओटी भरली जाईल देवाची आणि त्यानंतरला पालखी पुढच्या गावात जायला सज्ज होईल. सानेवरती ओटी. श्रीदेव धावजी कळंबट एक दापोली तालुक्यातील जागृत आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. वर्षभर या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी उत्सव देवाचा साजरा होत असतो. परंतु शिमगोत्सव आणि नवरात्रोत्सव हे अतिशय मोठ्या प्रमाणात या आमच्या मंदिरात साजरे होतात. त्यातल्या शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे पहिल्या होळीपासून या उत्सवाला सुरुवात होते. दुसऱ्या होळीला पालखी बाहेर पडते, म्हणजे भक्तांना दर्शन देण्यासाठी दापोलीपासून सुरुवात होते. दापोली हा पूर्ण वर्तुळ म्हणजे दापोली इथून सारंग, कळंबट, टाळील, मैगुळे, म्हैसोंडे, हरणाळे, आसूत, कर्दे असं करत 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 ही पालखी आता 12 तारखेला पुन्हा गावात येईल आणि मग पुन्हा संपूर्ण गावातल्या प्रत्येक वाडीतल्या प्रत्येक घरात ही पालखी जाते. असा साधारणपणे 21 तारखेपर्यंत म्हणजे 17-18 दिवसाचा उत्सव असतो. या उत्सवाला सर्व आबालवृद्ध, चाकरमानी असतील, हे सर्व आपापल्या वेळेनुसार आपापल्या पद्धतीने या उत्सवात सहभागी होत असतात. एक अत्यंत आनंदाचं वातावरण असतं, भक्तिपूर्ण वातावरण या 15 दिवसात पूर्ण गावात असतं आणि एक पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हा उत्सव असते. धावजीची पालखी दापोलीत गेल्याशिवाय असं म्हणतात की धावजीची पालखी जोपर्यंत दापोलीत जात नाही तोपर्यंत शिमगोत्सव दापोलीत साजरा होत नाही. इतकं आगळं वेगळं महत्त्व या देवस्थानला आहे. तर मित्रांनो, बघतोय आता आपण सारंग ब्राह्मणवाडीमध्ये आपली धावजी देवाची पालखी येऊन बसलेली आहे आपण बघतोय आणि सर आपले खेळी तर आहेच पालखीसोबत, त्याचबरोबर सारंग ब्राह्मणवाडीतील येथील ग्रामस्थ महिला मंडळ आपण बघतोय. महिला मंडळ ओट्या घेऊन आलेले आहेत देवाचे चरणी अर्पण करण्यासाठी. शाळेतली मुलंसुद्धा आहेत, देवाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत आपण बघतोय. इकडे आपले पाटील बसले दोन बाजूला, तिकडे सुद्धा आपले पाटील आहेत, मनसनार, मनसी. आता आपण बघतोय सारंग ब्राह्मणवाडीच्या सभागृहामध्ये आपली धावजी देवाची पालखी स्थानापन्न झालेली आहे आणि इकडे आपण बघतोय ब्राह्मणवाडीतील महिला धावजी देवाची ओटी भरताना धावजी देवाच्या चरणी बघतोय. पाटलांनी आताच देवाला गारानं घातलंय, मनसलेले आहे. बघतोय आता आपण सारंग ब्राह्मण आळीतील लोकांनी म्हणजे भक्तांनी सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे श्री धावजी देवाचं आणि सर्व भक्तांना दर्शन झालेलं आहे. सर्व भक्त अगदी तृप्त झालेले आहेत श्री धावजी देवाच्या आशीर्वादाने. आणि आता इथे पालखी नाचवून आपण निघणार आहोत पुढील प्रवासाला.
प्रणालीतील महिला मंडळ ग्रामस्थ मंडळी आता धावजी देवाला निरोप देत आहेत. आपल्या पुढच्या गाडीमध्ये बाजेवाले आहेत आणि बाजेवाले सुद्धा अति उत्साहात आणि अगदी जोशात आहेत. तर आता आपली पालखी तळेवाडीमध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि सभागृहामध्ये स्थानापन्न झालेले आहे. तर आता आपण बघतोय सारंग तळेवाडीतील महिला मंडळ इथे पालखीच्या ओट्या भरण्यासाठी आलेले आहेत. इकडे पाटील बसलेत आपले. हरी सार्वजनिक मंदिर नाही ना हो. देवा धावजी बाबा बागेतून पांढराची दाखल करी देवा कृपा कर. ही सारंग तळेवाडी महिला मंडळ व ग्रामस्थांची मोठी मंडळीची मान्य करून त्यांच्या पाठीवर संकल्पना देवा त्यांच्या मनातल्या इच्छा असतील त्या मनपूर्वक आपण तळेवाडीमध्ये नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे खेळ्यांची आणि वाजन ते दमलेत. हे दाबून नाश्ता करा, पुढे जेवायचं आपल्याला, जागा ठेवा. तर मित्रांनो बघतोय आपण धावजी देवाचा बाजा. तर बघू शकतो आपण सर्व वाद्य आहेत ना हे चांबड्याचे आहेत. अगदी आपण ताशासुद्धा बघतोय, सर्व वाद्य हे चांबड्याचे आहेत आणि मोठा नगारा इथे नाही आहे, गाडीमध्ये ठेवलेला आहे. तर बघतोय आता आपण सारंग तळेवाडीतील लोकांनी सुद्धा ग्रामस्थांनी आपल्या देवाला पालखीला निरोप दिलेला आहे.
बघतोय आपली खेळ्यांची गाडी पुढे आहे, मागून आपलं पालखी आहे. चला आपण सुद्धा मागून जाऊया. चला आता आपण बांधावर येतोय. हा रस्ता गेला दापोलीला. बांधावरच्या ब्रिजवरून आता आपण चाललोय बांधवाडीमध्ये. आता मंडळी सर्व आपल्या देवाला घेऊन बांतिवरे वेताळवाडीमध्ये येऊन पोचलेले आहेत. आणि आता आपण पालखीचा प्रस्थापन वेताळवाडीमध्ये होत आहे. आगमन बघतोय आपण आता बांतिवरेवाडी येथे आपली पालखी स्थानापन्न झालेली. आपले खेळेसुद्धा विश्रांती घेत आहेत. आपले पाटील बुवा आहेत तिथे पालखीच्या बाजूला देवासोबत गारण घालण्यासाठी. आणि इथे आपण बघतोय वेताळवाडीमध्ये सुंदर असा इथे सभागृह आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य असं सभागृह आणि समोर आपले महाराजांची प्रतिमा पुतळासुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. तर बघू शकतो आपण समोर या राजांचं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. खरंच खूप सुंदर प्रकारे या हॉलची संरचना केलेली आहे. तर बांतिवरे गावातील भक्तांना दर्शन देण्यासाठी देव आलेले आहेत. कोकणची शान शिमगा उत्सव आपण बघतोय 2025चा शिमगा उत्सव. आणि दुसऱ्या होळीला कळंबटचे श्री धावजी देव पालखीत बसून अगदी भक्तांना दर्शन देण्यासाठी गावोगाव घरोघर फिरताना आपण बघतोय. आपले खेळी मंडळी भक्त मंडळी देवाला घेऊन ते गावोगाव फिरत आहेत.
पालखीत देवांचे पाय धुवून आणि पालखी घेणाऱ्या खेळ्यांचे सुद्धा पाय धुवून अगदी आपण देवाला आता स्थानापन्न करणार आहोत. एकदम शांत वातावरण. अगदी बाहेर बघतोय आपण कडक ऊन आहे आणि ते सभागृहामध्ये आल्यानंतर एकदम शांत वातावरण, सावले आहे, गारवा आहे. बांतिवरे इथे आल्यानंतर आपण बघतोय सभागृहामध्ये किती शांतता आहे एकदम. आपण तिवरेवाडीतील महिला मंडळी बघतोय, ओटे आलेले आहेत आणि आपल्या देवाच्या चरणी, श्री धावजी देवाच्या चरणी अर्पण केल्या जात आहेत. तर बघतोय आपण आपले पाटील बुवा बसलेत. आता आपण साकुर्ड्यामध्ये आलेलो आहोत आणि ठाकूर यांच्याकडे आता आपण आपली पालखी बसणार आहे साकुर्ड्यामध्ये. बघतोय आपल्या घरी देव आल्यानंतर देवांची कशा प्रकारे, कशा पद्धतीने, कोणकोणत्या प्रकारची आपल्या देवाची सेवा केली जाते त्या आपण आता बघतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण साकुर्ड्यामध्ये आलोय आणि ठाकूर यांच्याकडे आता आपली पालखी बसलेली आहे. आता आपण बघतोय आपले पाटील आहेत पालखीचे आणि ते यांच्याकडे आता ठाकूर यांच्याकडे नैवेद्य होणार आहे देवासाठी आणि आपल्या खेळ्यांसाठी, बरोबर ना? हो. इकडे आपले खेळी मंडळी आहेत, पाटील वगैरे बसलेत खुर्चीत आणि वाजंत्री खेळी तिकडे आहेत पुढे. तर आपण तिकडे सुद्धा जाऊया आता आणि नैवेद्याचा प्रसादाचा लाभ घेऊया.
तर बघतोय आपण ठाकूर यांच्याकडे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. इकडे आपले खेळी बसलेत, पाटील पण बसलेत. तर बघूया आता पाटील मन असतील. नैवेद्य मनसवून घेतो. देवा धावजी भगवान वगैरे तुझा आत्मचा काढायची डाकर करणी देवा कृपा कर. हे देवा ठाकूर यांनी देवा आपले साला बाटपमान देवाला निवेद्याला पाणी सोडलंय, तर देवा मान्य करून घे. त्यांच्या पाठीवर सादर उभा राहा. देवा त्यांच्या काय मनात विचार असतील ते मनपूर्वक व्हावे. आणि या ठाकूरांचा घर कुटुंब परिवार यांना देवा सुखाचे आणि आनंदाचे दिवस दाखव असं बाळगोपालने अर्ज करता आसमान. हर 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 महादेव. चला त्या जेवायला चला सगळ्यांनी. तर बघतोय खेळ्यांची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि खेळी बसलेले आहेत. प्रसादाचा लाभ घेत आहेत. आता आपल्या बांधावरती पालखीचं आगमन झालेलं आहे. तर सर्व खेळी प्रसाद घेऊन आलेले आहेत आणि आता बांधावरती आपण पालखी घेऊन आलेलो आहोत देवाला घेऊन. तर मित्रांनो समोर आता आपण बघतोय अगदी नवस फेडण्यासाठी भक्त मंडळी आज धावजी देवाच्या चरणी आलेले आपण बघतोय. आणि आता आपण बांधावर आलो आहे. तर बघू शकतो आपण बांधावरचे इथले ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ इथे आपण आलेले बघतोय. तर बघतोय आपण नवसामध्ये पालखीवर नवीन वस्त्र आणि हार, 5 तोरणाचं तोरण, पेढे, पावशेर, अबीर, गुलाल, अगरबत्ती अशा प्रकारे पद्धतीने नवस फेडला जातोय देवाचं. तर आपण बघतोय शाळेतील मुलं सुद्धा पालखी आले म्हटल्यावर शाळेतून गुरुजी सुद्धा घेऊन आले. तर मुलांना
देवाच्या दर्शनासाठी. तर भक्त मंडळी आता बांधावरील सर्व भक्तांनी भाविकांनी श्री धावजी देवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व भक्त मंडळी ते ग्रामस्थ मंडळी आपण बघतोय धावजी देवाचं दर्शन घेऊन तृप्त झालेले आहेत. तर आता आपण निघणार पुढील प्रवासाला. आता जाणार आहोत आपण सुरेवाडीमध्ये, ताडील सुरेवाडी, आणि तिथून नंतर पुढे ताडीलला जाणार आहोत. तर बघूया आता इथे सुद्धा पालखी नाचवली जाईल. तर पालखी नाचवतानाचा आपण व्हिडिओ पाहूया आता पुढे. कारण पालखी नाचवणं हे सुद्धा एक आगळं वेगळं सुख असतं आणि तो पाहूनसुद्धा मनाला खूप भारी वाटतं, मन तृप्त होत असतं. तर चला पाहूया. मित्रांनो, आता आपण ताडील सुरेवाडी येथे येऊन पोचलेलो आहोत आणि आपली पालखी सभागृहामध्ये स्थानापन्न झालेली आपण बघतोय. गाडी लावली तिकडे. सुरेवाडी खालतीवाडी ग्रामोत्सव महिला मंडळातर्फे तुझी वटी पडलेली मान्य मित्रांनो, बघतोय आता आपण ताडीलला आलोय, श्री भैरवनाथ मंदिर. आणि आता आपली धावजी देवाची पालखी ताडीलच्या भैरवनाथ मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहे. तर बघतोय आपले बाजेवाले तिकडे गाडीतूनच बाजा करतायत.
श्री धावजी देवांची पालखी आता ताडीलच्या मंदिरामध्ये, भैरवनाथांच्या मंदिरामध्ये स्थानापन्न झालेली आहे. आणि आपण बघतोय आधीच ताडील गावच्या महिला मंडळ म्हणजे भक्त भाविक आपल्या धावजी देवाच्या प्रतीक्षेत होते. आपण बघतोय सर्व आधीच जमलेल्या महिला होत्या इथे. तर लगेच पटापट आरतीने ओट्या घेऊन पालखीच्या भोवताली जमलेले आपण बघतोय अगदी दर्शनासाठी. तर मंडळी आता आपण बघतोय सर्व खेळी मंडळी आणि आपले श्री धावजी देवांची पालखी. आपण सायटे मधलेवाडी येथे आलेलो आहोत. तिकडे आपले पाटील बसलेत आणि ओटी भरण्याचा आता मनसनेचा पण कार्यक्रम चालू आहे. महादेव मोरेने आपली सदावट भरले ती मान्य व्यवस्थित चांगला बदल व्हायला हवा. तब्येत त्यांची बरी नसते. तर आपण बघतोय मोऱ्यांच्या घरी पालखी बसलेली आहे आणि सगळे खेळे मंडळी बसलेत. तर मित्रांनो आता आपण सायटेवाडीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत एक मित्र आहे. त्याचं सुद्धा चॅनल आहे. चॅनलचं नाव काय आपलं? कोकण जर्नी म्हणून चॅनलचं नाव आहे आणि दिवसभर तो सुद्धा आपल्यासोबत आहे पालखीसोबत. तर त्यासुद्धा चॅनलवर आजचा व्हिडिओ येणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. आणि आता सायटेवाडीमध्ये आहे तर नाश्त्याची आणि थंड्याची व्यवस्था केलेली आहे. तर आता थंडा पितोय. या थंडा प्यायला खूप सर्व खेळी वगैरे दमले. आज पहिलाच दिवस आहे आणि आता अजून किती दिवस काका? 9 दिवस तारखेपर्यंत जास्त. पण किती दिवस होतील? 19 दिवस, 17-18 दिवस. तर आपल्या श्री धावजी देवाचा शिमगोत्सव हा 17-18 दिवस चालूच राहणार आहे. आणि असू दे तर राहू दे पॅम्पलेट. तर 17-18 दिवस शिमगोत्सव सुरू असणार आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. तर सर्व खेळांना स्टॅमिना हवा आहे आणि ते काय देवासोबत असल्यावर सर्व स्टॅमिना येतो बरोबर. ते हौसच असते. तर चला थंडा पितोय जरा. तर मित्रांनो आता आपण सायटेवाडीमध्ये आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण श्री धावजी देवांच्या पालखीला देवांना निरोप आणि त्याचबरोबर आपले जे खेळे आहेत त्या खेळ्यांना सुद्धा आपण सर्वांना निरोप देणार आहोत. आणि आपण आता घरी जाणार आहोत. संध्याकाळ झालेली आहे आणि खूप उशीर झालेला आहे. तर सर्व खेळ्यांचा देवासोबत अगदी सुखाचा प्रवास हो हीच आपण श्री धावजी देवाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि अजून थोडासा व्हिडिओ बाकी आहे तो सुद्धा पाहूया. तर आता खेळी आणि आपली पालखी निघते पुढच्या प्रवासाला. आणि आता थेट श्री धावजी देवांची पालखी दापोलीमध्ये जाणार आहे. मौजे दापोलीमध्ये.
बघतोय आपण साहित्यवाडीतील महिला मंडळी देवाला निरोप देताना. मित्रांनो बघतोय आपण आता देवांची पालखी गाडीमध्ये बसले आणि आपले खेळी सुद्धा निघालेत आणि आता आपण सर्वांना निरोप देतोय. तर चला बाय. चला सर्व खेळ्यांचा प्रवास सुखा जाऊ हे आपण धावजी देवाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आता इथेच थांबूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया. आता शिमगा उत्सव सुरू झालेला आहे. आजचा हा पालखीचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर यापुढे सुद्धा आपल्याला अशाच पालखीच्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती. नक्कीच तुम्ही त्यासुद्धा व्हिडिओ पहा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.